इमॅजिन करा, तुमच्या समोर दोन पर्याय आहेत. आयुष्यातलं सगळ्यात मोठं स्वप्न पूर्ण करणं किंवा सगळ्यात मोठं स्वप्न पूर्ण करणं पण जीव धोक्यात टाकणं. असेच दोन पर्याय होते हैदराबादच्या 53 वर्षीय IT क्षेत्रात काम करणाऱ्या अरुण कुमार तिवारींकडे. माउंट एव्हरेस्ट सर केला आणि खाली येताना त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबानं त्यांचा मृतदेह तिथेच सोडण्याचा निर्णय घेतला. हे ऐकून कदाचित तुम्हाला धक्का बसेल की एखादं कुटुंब असं कसं काय करू शकतं. पण त्याचं कारणही तसंच आहे. आणि फक्त पैसे हे एकमेव कारण कुटुंबाने दिलेलं नाहीये. तर अरुण तिवारी हे एका भारतीय गिर्यारोहक पथकाचा भाग होते. पायोनियर ॲडव्हेंचर्सचे मालक निवेश कार्की यांनी दिलेल्या माहितीनुसार कॅम्प 4 मधून अंतिम ट्रेक सुरू केल्यानंतर काही वेळातच तिवारी यांना प्रचंड थकवा जाणवायला लागला. त्यांच्या वैयक्तिक शेर्पा गाईडनं त्यांना पुढे न जाता मागे फिरण्याचा वारंवार सल्ला दिला. पण अनेक वर्ष बघितलेलं स्वप्न पूर्ण करायचं म्हणून तिवारी पुढे जात राहिले. शिखर इतकं स्पष्ट दिसत असताना आणि आवाक्यात असताना मी माझं स्वप्न कोणत्याही परिस्थितीत अर्धवट सोडणार नाही असं तिवारी म्हणाले होते, असं कार्की यांनी सांगितलं. त्यांनी 8,848.86 मीटर उंचीवर असलेल्या एव्हरेस्टच्या शिखरावर यशस्वीपणे पाऊल ठेवलं. पण खाली उतरत असताना हिलरी स्टेप, जे शिखरापासून अवघ्या 60 मीटर खाली आहे, म्हणजेच सुमारे 8,790 मीटर उंचीवर आहे, तिथे त्यांना रक्ताच्या उलट्या व्हायला लागल्या. डेथ झोनमध्ये हवेचा दाब अत्यंत कमी असल्यामुळे मानवी शरीरावरती त्याचा परिणाम होतो आणि वेगानं शरीराची हानी होते. तरीही शेर्पा गाईड्सनी त्यांना ऑक्सिजन देऊन वाचवण्याचा प्रचंड प्रयत्न केला, पण त्यांचा जागीच मृत्यू झाला. या भारतीय मोहिमेचं आयोजन करणाऱ्या पायोनियर ॲडव्हेंचर या संस्थेनं सुरुवातीला मृतदेह मॅन्युअली म्हणजे माणसांद्वारे खाली आणण्यासाठी $1,14,000 म्हणजे सुमारे 1.1 कोटी रुपये खर्च येईल असं सांगितलं होतं. नंतर सहानुभूती सवलत म्हणून त्यांनी $94,000 म्हणजे साधारण 89.7 लाख रुपये इतका खर्च होईल असं सांगितलं. आता या सगळ्यामध्ये कुटुंबाची काय भूमिका होती आणि मृतदेह तिथेच सोडण्याचं कसं ठरलं? तर तिवारी यांच्या कुटुंबाने असं स्पष्ट केलं की हा निर्णय हा केवळ पैशांशी संबंधित नाहीये, तर यामागे आध्यात्मिक भावनाही आहेत. तिवारी यांचे मेव्हणे सुधीर उपाध्याय यांनी असं सांगितलं की हिंदू परंपरेत हिमालयाला देवभूमी आणि भगवान शिवाचं निवासस्थान मानलं जातं. तिवारींच्या कुटुंबियांनी हिमालयातील त्यांच्या मृत्यूला एक प्रकारची समाधी मानलंय. ते आता हिमालयाचाच भाग आहेत, एका अर्थाने शिवाचाच एक भाग आहेत असं ते म्हणाले. त्या उंचीवरनं हाडं ठिसूळ होतात आणि शरीराला त्रास होतो. त्यांच्या मुलांनी त्यांना असं छिन्न विछिन्न अवस्थेत पाहू नये अशी आमची इच्छा होती असंही ते म्हणाले. तिवारींसाठी यापेक्षा अधिक योग्य अंतिम स्थान असूच शकत नाही अशी त्यांच्या कुटुंबाची भावना आहे.